इथं बस इकडे असं बस असं बस कृष्णा हरी लवकर राधे तिने संदेशा वेळी हा कळवला. अरे दरवाजा उघडायला नको जाऊ मी हो तुझा माझी चिंता करू नकोस. काय केलं मला म्हणाली का कोण हत्ती काय अनेका घोडे काळोखात दिसणार कसे माझे डोळे चांगले आहेत मला अनेका हत्ती कुठे अनेका वाघ कुठे अनेका घोडे कुठे अनेका घोडे कुठे अनेका घोडे काय सांगितलं होतं आमचे मित्र दशावतारी कलावंत आनंद कोरगावकर आणि सदाशिव मोडक यांनी माझ्या कलागुणासाठी आणि आमचे बंधू दादा कोल्हसकर आम्हा दोघांसाठी 72 सेकंदे याचा स्वीकार करतोय. नाट्यसुको कैलासवासी सन्माननीय श्रीमान प्रशांत मेस्त्री यांच्या आठवणीकरिता कावेरी नाटकर यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करून बहुमूल्य स्पर्धलाय. आमचे आदर्श कैलासवासी प्रशांत मेस्त्री यांच्या आत्मिक जीवशांतीला बळकटी प्रयत्न करून कावेरी नाटकर यांचे मनपूर्वक आभार मानते. राधे काय केलंस बाबू साळगावकर यांनी कलागुणांचा गौरव केलाय. बाबू साळगावकर यांचे आभार मानते. राधे कृष्ण नावाला बंदी कृष्णाला स्थान द्याय असताना तू कृष्णाला स्थान दिलं तू कलंक लावलास. राधे तू नवऱ्याच्या शब्दात वावरता ती स्त्रीनं मग काय केलंस राजद्रोह केलास. राधे राजद्रोह तुला शासन अटळे पण ते शासन नवरा म्हणून मी नाही करणार. तू राजद्रोह केलास अर्थात तुला मथुराच्या दरबारात बगासूर त्याची रेणुका थोर या सर्वांचा राज करून कृष्णाने माझ्यावर मात केली. विचार करतोय की या कृष्णाचा सेवन करावा नाही. मथुराच्या राजदरबारात एका स्त्रीला हरपणा ओढत घेऊन आला. मला एक सांग कोणता अक्षम्य अपराध या स्त्रीला केला आणि स्त्री कोण आहे. अपराध एकच राजद्रोह. राजद्रोह कृष्ण नावाला गोकुळात बंदी असताना कृष्णाला जिनं आपल्या घरात स्थान दिलं असा राजद्रोह जिनं केला ती ही स्त्री. राधे दुसरी तिसरी कुणी नाही या होता भाजाची पत्नी ही तुझी बायको आहे. धन्यवाद अभिनंदन करतोय. याला राजनिष्ठा म्हणतात. तिनं राजद्रोह केला ती नात्याला कोण याचा विचार न करता इथे घेऊन आला. मग आई हिला क्षमा नाही. राजद्रोह म्हणजे शासन आहे. कोणतं शासन हिला कारागृहात काही करून बस. मग तुमची आज्ञा हिरो नाईलाज झाला आणि मला हे करावं लागलं.
नाटरसिंगाव नागेश शिंदे याचकडून 200 रुपयाचा पाठवून केले. तसेच विलास मयेकर राणा वडखोर याही मित्राने 100 रुपयाचा पाठवून दिले. बाबू मयेकर यांनी पण 100 रुपयाचा पाठवून दिले. तसेच किशोर कोरगावकर यांनी पण लाखभराचा पाठवून दिले. त्याचप्रमाणे रणजित मित्र मंडळ कोरगाव केरवाडे याच्यातील अमेय कोरगावकर याचकडून लाखभराचा पाठवून दिले. तसेच कैलास होती चंद्रकांत घाटकर स्मरणार्थ साहिल घाटकर इतकडूनही पाठवून दिलाय. चंद्रकांत घाटकर यांच्या आत्म्याला शांती प्राप्त हो ईश्वरी प्रार्थना करतोय. तसेच कैलास होती सुनंदा बाबूराव जाधव आणि बाबूराव यशवंत जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांची कन्या तृप्ती जाधव हिनं माझ्या अनेक भूमिका करणारे आमचे बंधू उदयराणे कोणस्कर आणि अगासुराची भूमिका करणारे आमचे मित्र हळदणकर आम्हा तिघांकडे 200 रुपयाचा पाठवून दिलेले सुनंदा बाबूराव जाधव आणि बाबूराव जाधव यांच्या आत्म्याला शांती प्राप्त हो ईश्वरी प्रार्थना करू या सर्व पारितोषिकांचा स्वीकार करत आहे. केवळ नाट्यकलेच्या प्रेमापोटी जे वायपळी गोवा इथून इथे आलेले आमचे मित्र संकेत जोशी व्यक्ती याचकडून लाखोला पडले त्यांचे तुमचे आभार म्हणून स्वीकार करतोय. शिक्षा झाले पुढे काय काही दिशांना बसरे रजे काही बसरे बसरे अभागी अभागी नामस्मरण करून सुद्धा मी शिक्षित पाहता तिथे मी माझ्या देवाचं नामस्मरण बंद करणार नाही. हे देवा या संकटातून आता तोच मला वाच. प्रभू नाम तुझे लावितसे वेड जीवाला. तुझ्या आनंदाच्या क्षणी मी तुझ्या समवेत होतो त्याप्रमाणे दुःखाच्याही समय मी तुझ्या पाठीशी नक्कीच करेन. पण तुम्ही नाटक शिकाऊ नामस्मरण चालू ठेव तुझ्या दर्शनात
आणि तुझ्या मुखात कृष्णनाम बंद राही. मला सांग, तो तुझा कृष्ण त्या कारागृहात आहे. नक्कीच नाही? आहे. या चराचरात व्यापून उडणारा या विश्वाचा परब्रह्म माझा मग सांग, असा तुझा तो कृष्ण या काळा कुटांना त्याला कारागृहात आहे तरी कुठे? मला माहितीये महाराज, मग तो मला माझा सामान्यमध्ये गणिता गौरवण्यासाठी मोहम्मद 100 रुपये शिकले त्यानंतर आभार स्वीकार करता मामा सेवना वेगळी चूक केली. कोणती? तुला सवार करण्यासाठी इतरांवर विश्वास ठेवला. पण आज बुद्धिमंत माझा माझ्या समोर या फळावर मात करो, मृत्यूवर मात करे. पण मामा स्वतःचा काळाचा समज सत्ता त्या काळाच्या घरात घाला सोजवात करता वेळ गेलेली नाही. स्वतःचा मृत्यू शोध यांचा वेळ गेलेली नाही. शोध या मला मरण चुकवा अरे समाज, पाऊस केव्हा जीवनात कुणाकडून संधी घेत नाही. संधी कुणाला देत नाही. आणि संधीचा सेवक संग्रामात होते. मला परवा नाही. पण मामा बाल हत्याचा पातक मनुष्य तुम्ही आहात. मामा असं सुद्धा समजावण्याचं कार्य स्वजनात केलं पण ऐकत नाही. पण तुमचा विनाश हा अटळ आहे. अचूक आहे. कोणाला ठीक करण्यात आले. आम्ही वादी आहे. अगदीचा विनाश केला तर कायदा देत नाही, कोणाला खोटत नाही. जय ध्यातीला म्हटलं जातो, जय समाजाच्या धोरणाला कामाचं करता येत नाही. सत्य शेवटी तुमचा मृत्यू तुमच्या नेत्रासमोर ठाकलेला आहे. अथंभाव! नशिबी आहे तेच खरंय. यावर मी अवलंबून नाही. माझं उज्ज्वल भवितव्य निर्माण करण्याची हिंमत माझ्यात आहे. पण ज्याप्रमाणे तुमचा उज्ज्वल भवितव्य करण्यासाठी त्या मृत्यूवर मात करण्याचा कार्यकर्ता आहात, त्या तुमचा स्वप्न राखोळी केल्याशिवाय राहणार या नाही. क्षणाला तुझ्या मनातील मनोकामना माती मोल करो. मी तुझ्यावर मातच करे. पण ज्याप्रमाणे शब्द माध्यमात येण्याचं कार्य तुम्ही करता आहात, ते शब्द मोतीमोल केल्याशिवाय राहणार नाही. हो भैया, याला किती यात्रा थांबव. मी तुला पलकी पकडलेला आहे. तुझी जन्म मला मिळाला आहे. ज्या उद्देशानं माझा जन्म झाला, तो उद्देश पूर्ण केल्याशिवाय मला मृत्यू मिळेल नाही. मी पण तेवढा व्यक्ती आहे. बुद्धिमंत मृत्यू समोर आहे. म्हणून खचून जाण्याला मी नव्हे. यात रक्ताचा घेता हे माझ्यापर्यंत घटाय तर स्वाईच्या जागी. पण ज्या इच्छेच्या परिपूर्णतेसाठी इतरांच्या संसाराची रांगोळी करण्याचं कार्य तुमच्याकडे घडलं गेले, त्याला पूर्ण
कृष्णाचं नाव तुमच्या मुखातून आले मागा काय तुमची इच्छा आहे? कृष्णा या विश्वाच्या राज्यात सूर्य चंद्राच्यापर्यंत तुझ्या प्रत्येक भक्ताच्या मुखात या कंसाचं नाव यायला हवं. यावश्चंद्र दिवाकर सूर्य आणि चंद्रासेपर्यंत माझ्या नावात तुमच्या नावाची गुंफण करतोय आणि ती कोणत्याच तंत्राला असेल. वसुदेव सुतं देवं कंसाच्या देवकी जय गोपाल कृष्ण जय गोपाल. तो मी क्षमा मागितली कारण सत्य पुढे माझा नाही चालत. तो कोण आहे मी ओळखतोय. पण देवा या जगाला कळलं पाहिजे म्हणून एकच विनंती आहे की देवा राधा आणि तुझं असं नेमकं नातं तरी काय आहे हे साऱ्या जगाला कळू दे. दादा हीच माझी इच्छा तुझी रास्ते विचार तुझे स्तुत्य कारण केवळ माझ्या आणि राधेतील नातं हे नातंही कळणं गरजेचं आहे. मग ऐका मी आणि राधा आम्हा दोघांतील नातं काय आहे हे जर का ऐकायचं असेल तर ऐका. जिनं बालपणी खेळण्या बागडण्यात मला सहकार्य केलं ती राधा माझी सखी हो. ज्या वेळी कृष्ण चुकत होता त्या वेळी योग्य त्या स्थित्यंतरानं जिनं मला मार्गदर्शन केलं ती राधा माझी गुरु हो. ज्येष्ठ भगिनी प्रमाण या कृष्णाच्या कानाला धरून ज्यानं योग्य त्या स्थित्यंतरानं जो न्याय मिळवून दिला ती राधा माझी भगिनी हो. आणि वेळ प्रसंगी जिनं या कृष्णाला मायेचा खास भरविला ती राधा माझी आई हो. ती राधा माझी आई हो. ती राधा माझी आई हो. ही राधा तुझ्या समोर तीन नात्यानं उभी राहिली जगालाही कळलं गेलं. नक्कीच दादा या विश्वाच्या पाठीवर राधा आणि कृष्ण यांचं नातं कुणालाही कळण्यासारखं नव्हतं. प्रत्येकानं केवळ वाईट दृष्टीनं या नात्याची अवहेलना केली. पण याच्या पुढं जो कोणी कृष्ण आणि राधेच्या नात्याला अमंगळ करण्याचं कार्य करेल त्या भक्ताला या कृष्णाचा शाप आहे. जो कोणी राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाला वाईट दृष्टीनं पाहिल त्याच्या ही 72 कोटी रोग वास्तव्य करतील. 72 कोटी रोग वास्तव्य करतील. 72 कोटी रोग वास्तव्य झालं समाधान. शेवटी असुराचा शेवट झाला. भक्तांचं रक्षण या माझ्या देवानं केलं. पण दादा या माझ्या राधेला महत्व राहणं गरजेचं आहे. असं कोणतं महत्व? रामांच्या नावात माझ्या नावाची गुंफण केली. आता त्या राधेचा आम्ही घेणं लागतो आणि याच्यासाठी भविष्यात या कृष्णाला अनेक नावांनी संबोधलं गेलं. यात एका नावाची भर पडून याच्या पुढं या विश्वात गोपाल कृष्ण नव्हेच तर नंद कान्हा म्हणून मला ओळखलं जायचं. पण याच्या पुढं सर्वप्रथम माझे मदभक्त हिचं नाव पहिलं घेतील आणि तदनंतर नाव माझं घेतील. ते कोणत्या स्थित्यंतरानं होय राधा कृष्ण